नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा चविष्ट आणि पौष्टिक क्रिस्पी कॉर्न पराठा। हा पराठा नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यात देण्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणातही करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी 1 वाटी मक्याचे दाणे तव्यात भाजून घ्यायचे। तर यामध्ये तेल वगैरे काही न टाकता आपल्याला हे असेच सुके मक्याचे दाणे भाजून घ्यायचे। मक्याचे दाणे भाजल्यामुळे पराठ्याला छान अशी चव येते आणि यातला कच्चेपणा निघून जातो। तर इथे हलकेसे डाग येईपर्यंत मक्याचे दाणे भाजून घ्यायचे। तर अशा पद्धतीने हे मक्याचे दाणे छान असे भाजले गेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हे मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात। तर मक्याचे दाणे गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। आता यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 ढोबळी मिरची चिरून टाकायची। आता हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे। तर इथे हे छान असं जाडसर वाटून झालेलं आहे। अशा पद्धतीने हे वाटून झालं पाहिजे। आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। आता चीज किसून टाकायचं आहे। तर इथे मी 3 चीजच्या वड्या घेतलेल्या आहेत। चीजमुळे ह्या पराठ्याला खूप छान अशी चव लागते। आता यात चवीनुसार मीठ टाकायचे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे आपलं हे बॅटर छान असं तयार झालंय। आता आपण पराठा करून घेऊ। पराठा करण्यासाठी इथे मी आधीच पीठ मळून घेतलेलं आहे। जे आपण चपात्या करतो त्याचंच इथे पीठ आहे। तर त्यातला एक उंडा घ्यायचा आहे, थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। आता या चपातीच्या पारीमध्ये हे तयार केलेलं मिश्रण भरायचं आहे। तर भरपूर असं हे मिश्रण भरायचं, त्यामुळे पराठा खूप छान असा चवीला लागतो। आणि मिश्रण भरल्यानंतर अशा पद्धतीने हे सर्व बाजूने याच्या कडा बंद करत हा पराठा पीठ लावून लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटताना एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा, म्हणजे यातलं मिश्रण बाहेर येत नाही। आता इथे पराठा लाटून झालाय। आता भाजून घेऊयात। आता तव्यात पराठा टाकल्यानंतर 1 मिनिटभर ह्याला भाजून घ्यायचं आहे। नंतर कडेने तेल सोडून पलटी करून घ्यायचं। कडेने याला तेल लावल्यामुळे ह्याच्या कडा छान खरपूस भाजल्या जातात। आता पलटी करायच्या आधी मध्यभागात थोडंसं तेल लावायचं आणि मग हा पलटी करून घ्यायचा। आता दुसऱ्या बाजूने थोडंसं तेल लावायचं आणि दोन्ही साईडनी छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा। आता ते दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजलाय पराठा। तर पहा, दोन्ही बाजूनी मस्त असा हा खरपूस पराठा भाजला गेलाय। आता आपण हा एका जाळीवर काढून घेऊयात। तर जाळीवर काढल्यामुळे याची वाफ निघून जाते आणि ओलसर होत नाही। तर अशाच पद्धतीने इथे सर्व पराठे करून घेतलेत। तर मैत्रिणींनो, आजचा हा चीज कॉर्न पराठा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। वृद्ध व्यक्तींनाही हा पराठा खाता येईल इतका छान असा मऊसूत खुसखुशीत पराठा तयार होतो। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।